52वे रायगड जिल्हा विज्ञान प्रदर्शन सन 2024 ते 25 रायगड ओव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। दिनांक 16 ते 17 जानेवारी 2025 रोजी विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बनविलेली प्रतिकृती, नवीन वैज्ञानिक प्रयोग तसेच शैक्षणिक साहित्य एक आकर्षण ठरले आहे। चला तर मग आपण पाहूया, ऐकूया आणि जाणून घेऊया त्यांच्या कल्पना। रायगड ओव्ही न्यूज कडून सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। मी एमबी पाटील स्कूल गृहामध्ये शिकतो। मी आता 10वी मध्ये आहे। मी सायकल बनवली कारण की आता आपण बघू शकतो प्रदूषण खूप होतं, म्हणून प्रदूषण न होण्यासाठी मी सायकल बनवली व 18 वर्षाच्या खालच्या मुलांना चालवण्यासाठी बनवली। या सायकलमध्ये खास बात आहे की आपण याला ऍक्सिलेटरनेही चालवू शकतो। ही एक इलेक्ट्रिक सायकल आहे आणि ती स्पीड पण जास्त काय नाहीये, 25 km/h ची स्पीड आहे। आणि ते आपण हेडलाईट बसवलाय, रात्री अगर जर मुलांना चालवायचं असेल तर इथे हॉर्न बसवलाय आणि इथे बॅटरी किती आहे ते सांगतो। ते बॅटरी किती आहे ते सांगतो आणि ते मीटर बसवलंय, आपली स्पीड समजते, आपलं टेम्परेचर समजतं, आजची तारीख काय ते समजतं, हे सगळं समजतं याच्यावर। व इथे आपण 4 बॅटरी लावल्या आहेत। ही एक बॅटरी 12 वोल्ट 7 एम्पियरची, या आपण 4ही बॅटरी पॅरलर मध्ये केल्या आहेत, या दोन आणि या दोन, आणि या दोन बॅटरी अजून बॅटरी आपण सिरीज मध्ये कनेक्शन केले, त्यामुळे 24 एम्पियर होतं, 24 व्होल्टेज होतं आणि 14.4 एम्पियर होतं। आणि इथे ऑन ऑफ द स्विच आहे सायकलचं। हा ऍक्सिलेटर आहे, आपण जितकं ऍक्सिलेटर देऊ तेवढी ती मोटर स्पीडने करते। आणि ही मोटर आहे, ही मोटर आपण 24 वोल्ट आणि 250 वॅटची वापरली आहे, जिचा पीक टॉर्क आहे 350 वोल्ट। आणि ही जी मोटर आहे, या मोटरची चेन आपण डायरेक्ट या दुसऱ्या फ्रीव्हीलला अटॅच केली व आपण एक्सेल एक मोटर टाकला याच्यामध्ये, कारण 2 फ्रीव्हील बसतील, कारण एक आपला फ्रीव्हील तो पॅडलसाठी यूज होतो आणि एक आहे तो मोटरसाठी यूज होतो, त्यामुळे ती मोटर फिरते व त्याचा कंट्रोलर आहे, सगळ्या गोष्टींना कंट्रोल करतो। समजा तुझी बॅटरी डाऊन झाली तर तू सायकल चालवू शकतो का? हो, आपल्याला इथे सोय आहे पॅडलची, आपण पॅडलने पण चालवू शकतो। आणि एकदा जर तू समजा चार्ज केलीस तर किती किलोमीटर जाऊ शकतोस तू? एकदा जर आपण चार्ज केली तर आपण याच्यावरून 40 ते 35 किलोमीटर जाऊ शकतो। मग ती बॅटरीची गरज आहे की सौर ऊर्जेची गरज आहे? काय नक्की हवंय तुला? दोन्ही हवंय, कारण आपली जर बॅटरी उतरली तर आपण सौर ऊर्जेने चार्ज करू शकतो। ओके, आणि साधारण तुला खर्च किती याचा झालाय? मला विथ पॅनल 18,000 रुपये खर्च आला। संपूर्ण सायकल बनवण्यासाठी 18,000 रुपये लागले? विथ सायकल। ओके, म्हणजे सायकल्स आहेत। आणि समजा मार्केटला ही जर आपण विकायची ठरवली तर किती व्हॅल्यू येऊ शकेल आपल्याला? जी आपल्याला कमीत कमी 50,000 पर्यंत मिळू शकते। मग तुझा एक प्रोजेक्ट हा अतिशय चांगला आहे, प्रदूषण पण तू थांबवलेलं आहेस आणि मुलांना, विद्यार्थ्यांना एक छानपैकी गाडी तू मिळवून दिलेली आहेस। 2 व्हीलर चांगली आणि चांगली सायकल, अद्यावत सायकल तुझी तयार झालेली आहे। तरी तू हे छान एक प्रोजेक्ट केलेला आहेस। समजा अशा सायकल जास्त कोणी मागणी केली तर तू देऊ शकशील का बनवून? हो, देऊ शकतो। तरी 50,000 सांगतोस रेट, म्हणजे जास्ती कमी किती होऊ शकेल, कितीपर्यंत असू शकेल? ही आपण 40 पर्यंत होऊ शकतो। ओके, विदाउट सोलर पाहिजे तर विदाउट सोलर पण हां, म्हणजे तू कम्प्लीट सायकल। हां, म्हणजे तुला खर्च 18,000 झालेला आहे, पण तुझी मेहनत आहे, तुझी टेक्नॉलॉजी आहे, तुझी टेक्नॉलॉजी वापरलीस त्याचं मेहनतीचं फळ मिळालंच हवंय। आणि एक जी टेक्नॉलॉजी वापरलीस तिची तर किंमत सांगूच शकत नाही आपण, ती तर जास्त किंमत मिळाली पाहिजे। 50,000 पर्यंत तुझी सायकल जाईल अशी आपण अपेक्षा करूया। मागणी आली तर मात्र तू या इतरांना, मागणीदारांना सगळ्यांना तू देण्याची व्यवस्था कर। शाबास, थँक्यू। माझं नाव पुष्कर राष्ट्रीय आणि मी एमबी पाटील स्कूलमध्ये आहे। इथे माझा एक प्रोजेक्ट आहे, इथे मी 4 बॅटरी लावल्या आहेत, या 2 बॅटरी पॅडलमध्ये, या 2 बॅटरी पॅडलमध्ये, या 2 बॅटरीमध्ये सिरीजमध्ये कनेक्शन केलं। सिरीजमधून हे आलं 14.4 व्होल्ट आणि 24 व्होल्ट, हे 24 व्होल्ट मी आता मोटरला देतो आणि हा कंट्रोलर जो आहे हा या मोटरला देतो। आणि ह्या स्विच ऑन केल्यावर अशी सायकल लागते, ऍक्सिलेटर आहे। एकदा चार्ज केल्यावर सायकल 35 किलोमीटर जाते, पण ही सायकल सोलरने चालते। चार्जिंग याची सोलरने होते।
आणि ते मीटर आहे स्पीड वेळ लागतो आणि हा लाईट आहे आणि इथे बॅटरी किती आहे ते समजतं आणि हे हॉर्न आहे आणि या सायकलला आपल्याला दर 2 वर्षांनी बॅटरी चेंज करायला हा ॲक्सिलेटर आहे ही सायकल रोज मी शाळेत घेऊन जातो मेरा नाम मोहम्मद उम्मीद कुलविकर है। मैं AK हाई स्कूल गोरेगांव तालुका मानगांव से। आज मैंने ये वैक्यूम ट्रेन बनाई है। पहले जो ट्रेन चलती थी वो चारकोल पे चलने की तो बहुत ज़्यादा पॉल्यूशन होता था, लेकिन आजकल सब ट्रेन इलेक्ट्रिक हो गई। वो पॉल्यूशन तो नहीं करती लेकिन इलेक्ट्रिसिटी का बहुत ज़्यादा इस्तेमाल करती। तो उसका हल करने के लिए हमने ये वैक्यूम ट्रेन बनाई है जो कम इलेक्ट्रिसिटी में अच्छे से 8 तेज रफ्तार में चलेगी। दूसरा है हमारा ये इलेक्ट्रिसिटी जनरेटर। आजकल हम देखते हैं कि इलेक्ट्रिक गाड़ियों की बहुत ज़्यादा डिमांड है, तो वो जब भी अपन उनको लेकर निकलते हैं तो बीच रास्ते में उनकी बैटरी लो होती है। तो लो होने से आसपास में किधर चार्जिंग के पॉइंट होते हैं तो बहुत मसला होता है। तो उसको हल करने के लिए हमने ये इलेक्ट्रिसिटी जनरेटर बनाया है जो गाड़ी के शॉक ऑब्जर्वर में लगेगा तो वो इलेक्ट्रिसिटी जनरेट करेगा। गाड़ी किसी स्पीड ब्रेकर या खड्डे में से गुजरेगी तो इलेक्ट्रिसिटी जनरेट होगी और गाड़ी को रिचार्ज कर सकते हैं। इसलिए हमारे एलिवेटेड एम्बुलेंस My name is Dinesh Chandrasekhar. My school name is Gokhale Education New English School Society. My project name is Transport and Traffic Problem Solving. Normal road, light, जास्त संख्या लाईट भेटेल आणि 500 टनच्या जास्त संख्या बॅरिकेड बंद होईल आणि मग पोलीस स्टेशनवर पोलीस येतील आणि मग परमिशन देऊन हा तो लोड कमी करून वापस येईल आणि जास्त लोडनी पोर्टल्स होतात आणि ॲक्सिडेंट्स होतात ना ते ओके नमस्कार, माझे नाव ऋषभ रणजित बोटेकर। माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल रावढल। माझ्या प्रकल्पाचे नाव आहे स्मार्ट मेडिसिन टीचर। या प्रकल्पामागचा उद्देश आमचा असा आहे की रुग्णांचा जीव वाचवावा। आपल्याला माहितच आहे की रुग्णांना योग्य वेळेत मेडिसिन मिळणे खूप गरजेचे आहे। जर त्यांना योग्य वेळेत मेडिसिन नाही मिळाले तर त्यांचे जीव सुद्धा धोक्यात जाऊ शकतं। याच बाबी आम्ही लक्षात घेतल्या आहेत। परंतु यात अजून एक बाब अशी आहे की कुटुंबात जे व्यक्ती असतात त्यांना आपण योग्य वेळेत मेडिसिन देण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकतो। आणि त्यामध्ये कुटुंबात जर कोरोनासारख्या मोठमोठ्या महामारी झाल्या, संसर्गजन्य रोग झाले तर त्यांपासून आपल्याला पण संसर्गजन्य रोग होतात। हे टाळण्यासाठी आम्ही मेडिसिन बॉक्स बनवलेला आहे। यामध्ये आपण दूर राहूनच रुग्णांना योग्य वेळेत मेडिसिन देऊ शकतो व त्यांचा जीव वाचवू शकतो। आता मी तुम्हाला वर्किंग दाखवतो। या मॉडेलमध्ये आम्ही वापरलेले आहे सर्वो मोटर, वायफाय नोड, MCU, बझर, LED, रिले इत्यादी साहित्य आम्ही वापरलेलं आहे। यामध्ये आपण हा मोबाईलवर ऑपरेट करू शकतो। यामध्ये आम्ही एक IP क्रिएट केलेली आहे, म्हणजे वेबसाईट क्रिएट केलेली आहे। ती वेबसाईटवर आपण जाऊया। वेबसाईट वरती गेल्यावर
आपण याचा हॉटस्पॉट कनेक्ट करून घेऊ, कारण याचा वायफाय नोड एमसीयू लावल्याने तो त्याचा एक वायफाय तयार करतो. आपल्या समोर वेबसाईट वर गेल्यावर असा इंटरफेस येतो. या इंटरफेस आल्यावर आपण जेव्हा सेंड अलर्टचा मेसेज दाबतो तेव्हा बॉक्स ओपन होतो आणि बझर वाजतो. त्याने रुग्णांना समजतं की मेडिसिन घेण्याची वेळ झालेली आहे. या बॉक्सचा बॉक्स एक आहे, परंतु याचे उपयोग अनेक आहेत. धन्यवाद. तुला हे बनवण्यासाठी किती खर्च आला तरी? मॅक्झिमम 700 रुपये. आणि मार्केटमध्ये जर हे विकत मिळत असेल तर त्याची प्राइस किती असू शकेल? सर्व मोटर 170 रुपयाची मिळते. परत नोड एमसीयू आहे तो 340 रुपयाला मिळतो. बझर 5 रुपये, एलईडी 5 रुपये. म्हणजे कमी खर्चात तू चांगला प्रोडक्ट बनवलेला आहेस. ओके, धन्यवाद. थँक्यू. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.